आज दुपारी एक न्यूज बघितली तर त्याच्यावरती गुणरत्न सदावर्ते, प्रकाशजी महाजन, आणखीन बाकीच्या पक्षाचे प्रवक्ते देखील उपस्थित होते तिथं. तर सदावर्ते यांनी आता आपण 5-6 दिवस झालं पाहतोय की सदावर्ते हे राजसाहेबांच्या वरती टीका करतात आहे, म्हणजे उद्धव साहेबांच्या वरती पण टीका करतात आहे. त्यांना कळत नाही की त्यांनी काय बोलतात आहे. प्रकाशजी महाजन यांच्यावरती टीका केली तर प्रकाशजी काका महाजन यांचा त्यांनी बाप काढला. सदावर्तेंना माझं एकच सांगणं आहे, प्रकाशजी काका यांच्यावरती बोलण्यात की तुमची लायकी नाहीये, सन्माननीय राजसाहेबांच्या वरती बोलणे इतकी सुद्धा आपली लायकी नाहीये. मला एकच सांगतो, ज्या दिवशी तुम्ही पुण्यात याल त्या दिवशी तुमची गाडी मी फोडणार. जर का इथून पुढे जर पक्षाचे प्रवक्ते किंवा पक्षावरती किंवा राजसाहेबांच्या वरती जर टीका केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ एवढं लक्षात ठेवायचं. काय बोलताय काय नाही बोलतोय या गोष्टीचं पहिल्यांदा भान ठेवा. तुम्ही स्वतःला वकील 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 म्हणून सांगताय तर एक दिवस तुम्ही घरातनं बाहेर घरातनं पडणं मुश्किल होईल. तुमचं एवढं लक्षात ठेवा. परिणामाची चिंता आम्ही कधी करत नाही, केली नाही. आमच्या नेत्यांवरती 100पेक्षा 150 केसेस आहेत, ते कधी घाबरले नाहीत. तुमच्या एका केसेससाठी आम्ही घाबरणार नाही. जर आमच्या नेत्यावरती टीका कराल तर तशाच तसं उत्तर देऊ. याच्या पुढे टीका करताना भान ठेवावे, अन्यथा जिथं गाडी दिसल तिथं गाडी फोडण्यात येईल. धन्यवाद.